करून केला जात आहे मंडळी. आपल्याला समोर दिसणाऱ्या या सुवर्ण समसिंहासनावर बसलेले आभाळाच्या उंचीला ज्यांचे आशीर्वादाचे हात भिडले अशा दिग्गज साधू संतांची सिंहासनं आपल्याला समोर दिसतात, परंतु त्यानंतर पाठीमागे जी आसनं ठेवलेली आहेत त्या साधू संतांचा माल्यार्पण सोहळा आता आपल्या समोर सुरू आहे. हरिभक्त परायण त्रिगुण महाराज गोसावी, अध्यक्ष संत सोपान काका महाराज समाधी मंदिर सासवड, राष्ट्रीय धर्मगुरु आचार्य डॉक्टर वरुण कृष्ण शास्त्री, संस्कृत भाषा PhD बेचू वाराणसी यांचा शुभ सन्मान भव्य दिव्य माल्यार्पण करून वाळंज परिवाराने परमपूजनीय पुरणचंद्र स्वामी ओडिशावाले यांचा देखील शुभ सन्मान मंडळी. हा वेगवेगळ्या देशातून, प्रदेशातून, राज्यातून, जिल्ह्यातून आणि वेगवेगळ्या विभागातून साधक जनांच्या समवेत वेगवेगळ्या प्रदेशातले साधू संत उपस्थित आहेत मंडळी. यथोचित सन्मान माल्यार्पण करून केला गेलेला आहे. चैतन्य सद्गुरु राष्ट्रीय धर्मगुरु सीतामाई भिल माल्यार्पण करून वाळंज परिवाराच्या वतीनं ममतेनं वात्सल्यानं केले गेलं आहे. अयोध्या म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांची भूमी आणि इथून आलेल्या महंतांचा सन्मान आज माल्यार्पण करून वाळंज परिवाराच्या वतीनं केला जात आहे. अतिशय दुर्मिळ असा योग. ऐका, म्हणजे माझे ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबा आहे साक्षात या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष आदरणीय योगी निरंजन नाथजी महाराज यांच्या चरणावरती मी कोटी कोटी प्रणाम करतो. महाराजजी, महाराजांना विनंती करेन, योगीजींना विनंती करेन, आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. मी प्रार्थना करतो की आपण आशीर्वचन या ठिकाणी द्यावं. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. सर्वप्रथम जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांना वंदन करतो, आचार्य परंपरेला वंदन करतो. व्यासपीठावर विराजित असलेल्या सर्व संतांना नमन करतो आणि मी सर्वांना विनंती करतो की ज्या भूमीमध्ये आपण बसलेलो आहे, ज्या भूमीमुळे कुंभमेळे होतात, ज्या भूमीमुळे धर्म सुरक्षित राहतो, ज्या भूमीमध्ये ज्ञानोबा, ज्या भूमीमध्ये तुकोबा या दोघांच्या तत्वज्ञानाने एक मूर्तिमंत देव अवतरित होतो, त्याचं नाव शिवबा होतं आणि ज्याच्यामुळे जेणे धर्माचा कैवार वाढिला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून देतो. कारण की छत्रपतींचं स्मरण केलं की समस्त हिंदू धर्माचं आणि महाराष्ट्र या शब्दाचं अस्तित्व निर्माण होतं. मला दरवर्षी म्हणजे मी 2 मिनिटं घेणार फक्त, की मी नशिबान आहे की माझ्या भाळ्यावर बुक्का आहे आणि मला अभिमान आहे. संपूर्ण भारतामध्ये राष्ट्र असलेलं एकुलतं एक राज्य आहे. देऊळवाड्यामध्ये एक सूर्य आहे, सूर्य मंदिर. ओळख कशी असते? ओळख वजनानी नसल्यावर. म्हणजे आजकाल आम्हा महाराज लोकांना सुद्धा प्रोटोकॉल लागतो बरं, टाळ्या वाजवा. आणि तिथे गेल्यानंतर स्वामीजी तिथल्या ब्राह्मणांनी स्वतः सांगितलं बरं का, की यहाँ पे जो ये सूर्य भगवान की मूर्ति अधिष्ठित है, ये उपकार छत्रपती शिवाजी महाराज का है. आणि मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांना माहित असेल, काशी ही भगवान शंकराच्या त्रिशूळावर अधिष्ठित आहे. बरोबर ना? आजही चलून पहा ना, आजही काशी विद्यापीठामध्ये, ज्याला आपण काय म्हणतो मालवीय साहेबांचं जे विद्यापीठ आहे, तिथे आजही 70% शिक्षक हे मराठी मातृभूमीतले आहेत. नवे काशीचं पूर्ण रिएस्टॅब्लिशमेंट सुद्धा पेशवे गेल्यानंतर झालेलं आहे. आजही तिथे महाराष्ट्रात जेवढ्या परंपरा पाळल्या जात नाही तेवढ्या परंपरा आपले मराठी माणसं पाळतात आहे. सरते शेवटी आपले म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर तो जाहला. संतांची व्याख्या करताना आम्हाला संस्कार दिले गेले. जगद्गुरु म्हणतात देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबाराय महाराज आम्हाला या सर्व संतांचा सन्मान करायला सांगतात. नामदेव महाराज आपले अतिशय मोठे धन्यवाद. आपल्या निमित्ताने, आणि बाबूजी आमची प्रॉपर्टीज आहे, बाबूजींच्या आणि नामदेवराय महाराजांनी, म्हणजे हा नामदेव सुद्धा क्रांतिकारी ठरलाय बरं का. एकदा यांच्यासाठी टाळ्या असू द्या.
आणि पुनश्च एकदा एक महामंत्र जर आपल्याला गजर करायचा आहे, ज्याला इकोची गरज पडत नाही बरं का. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शिवाजी महाराज की जय धर्मरक्षक संभाजी महाराज की. जय. आपल्या सर्वांच्या चरणावर वंदन करतो, संतराजांची माती कपाळी लावतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. नामदेवजी महाराज धन्यवाद.